भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हरतालिकेचे व्रत। हरतालिकेचे व्रत हे का करतात तर हरतालिकेचे व्रत पार्वतीने केले होते। जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणजे भगवान शिवशंकर जन्मोजन्मी पती मिळावा म्हणून पार्वतीने हे व्रत केले होते। त्यामुळे अनेक स्त्रिया हे व्रत करतात की जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून। तर ही जर व्रत आपण मनापासून केले आणि याची कथा जर ऐकली तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा। पूर्वजन्मामध्ये पार्वतीचे आणि शिवशंकरांचे लग्न झाले होते, विवाह झाला होता। पार्वती मातेचे पिता दक्ष राजा यांनी एक यज्ञ आरंभ केला होता आणि या यज्ञाला सर्व देवदेवतांना, सर्व मान्यवरांना, ऋषी मुनींना सगळ्यांना दक्ष राजाने बोलवले होते। परंतु भगवान शिवशंकरांना आणि पार्वतीला आमंत्रण दिले नव्हते। त्यामुळे पार्वती माता दुःखी होती आणि असेच दुःखी होऊन पार्वती मातेने शिवशंभूंना विचारले की माझ्या पित्याने हा यज्ञ आरंभ केला आहे परंतु आपल्याला बोलवले नाही, जाऊ द्या, ते आपल्याला विसरले असतील आमंत्रण देण्यासाठी, आपण जाऊयात का त्या यज्ञाला। तेव्हा शिवशंकरांनी पार्वती मातेला सांगितले की तुझा पिता माझा वेळोवेळी अपमान करतो आणि आपण दोघे जरी त्या यज्ञाला गेलो तरी ते माझा अपमान करतील आणि हे तुला आवडणार नाही। हे ऐकून पार्वती माता दुःखी झाली आणि शांत बसली। तेवढ्यात नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनींनी सांगितले की मुलीला आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी कुठलाही मानपान पाहण्याची गरज नाही। तेव्हा पार्वती माता आणि शिवशंभो हे त्या यज्ञास गेले। नारद मुनींचे ऐकून पार्वती मातेने भूत गण घेऊन आणि एका नंदीवर स्वार होऊन शिवशंभू आणि पार्वती माता त्या दक्ष राजाच्या यज्ञाच्या तिथे गेली। तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिले की पूर्ण ऋषी मुनी असे सगळ्यांना सन्मानाने बसवलेले होते। सगळे देवदेवता तिथे आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि यज्ञ चालू होता। जेव्हा पार्वती माता आणि शिवशंभू तिथे गेले तेव्हा दक्ष राजाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही। तर एवढेच नाही, दक्ष राजाने पार्वती मातेकडे पाहिले सुद्धा नाही। पार्वती मातेच्या बहिणींनी सुद्धा पार्वती मातेकडे पाहिले सुद्धा नाही आणि लक्ष दिले नाही। तसेच पार्वती मातेच्या मातेने सुद्धा असेच केले। त्यामुळे पार्वती मातेला तिथे वाटले की आपल्या पतीचा आपला इथे प्रचंड असा अपमान झालेला आहे आणि पार्वती माता हा अपमान सहन करू शकली नाही। पार्वती माता क्रोधित झाली आणि पार्वती मातेने त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली। पुढे हिमालय पर्वताच्या उद्री त्रिपुर सुंदरीने जन्म घेतला आणि हिमालय पर्वताची कन्या झाली। ही हिमालय कन्या खूपच सुंदर होती, अख्ख्या ब्रह्मांडात अशी प्रतिमा नव्हती। त्यामुळे हिमालयाने तिचा विवाह करण्याचे ठरवले। नारद मुनींनी सांगितले की तिचा विवाह हा विष्णूशीच व्हावा। परंतु पार्वतीच्या मनामध्ये दुसरेच काहीतरी चालले होते। पार्वतीला शिवशंभू आवडले होते आणि तिने आपल्या पित्याला आणि नारद मुनींना सांगितले मी लग्न करेन तर शिवशंभूंशीच करेल। त्यावेळी तिचे पिता म्हणतात शिवशंकरांना लोक ईश्वर मानतात हे मला ठाऊक आहे, परंतु भगवान शंकर हे स्मशानात राहतात, सर्वांगाला राख लावतात, सर्पाचे अलंकार गळ्यात घालतात। मुली दक्ष राजाला तो आवडला नव्हता। पार्वतीने त्याच्याशी लग्न केलं म्हणून त्याने कैलासपतीचा अपमान केला होता असा हिमालय उद्गारतोय। तुझ्यासारखी या ब्रह्मांडात दुसरी कोणीही सुंदर नाही, तुला विष्णूलाच द्यावी असे माझे म्हणणे आहे, माझी इच्छा आहे, तू मान्य कर असे हिमालयाने पार्वतीला खूप विनवले। परंतु पार्वतीने काही ऐकले नाही। पार्वतीने शिवशंभूंना आपल्या हृदयात ठेवले होते, आपल्या मनात त्यांच्याशी विवाह केला होता आणि दुसरा कोणी पती व्हावा ही तिची अजिबात इच्छा नव्हती। म्हणून पार्वतीने रागाने तिथून निघाली, आपल्या सखीला घेऊन अरण्यात गेली आणि नदीकाठी बसून तिने वाळूचे शिवलिंग केले आणि आपल्या सखीला बरोबर घेऊन भगवान शिवशंकरांची आराधना केली। शिवलिंगाची मनोभावे पूजा केली आणि संपूर्ण दिवस उपवास केला। तो दिवस होता भाद्रपद तृतीयेचा। पार्वतीची भक्ती पाहून भगवान शिवशंकर बटुवेश धारण करून समोर आले आणि म्हणतात का हे सुंदरी, हे व्रत कशासाठी केले आहे। त्यावेळेला पार्वती माता म्हणाली कैलाशनाथ शंकर माझे पती व्हावेत म्हणून मी हे व्रत केले आहे। त्यावेळेला भगवान शिवशंकर म्हणाले बटूच्या रूपात की तू सुंदर आहेस, गुणवंत आहेस, तू तर विष्णूची पत्नी व्हावी, शंकराचा नाद सोडून दे, तू
कारण तो महाक्रोधी आहे. वाघाची कातडी परिधान करतो, सर्वांगाला राख लावतो, स्मशानात राहतो, त्याच्याबरोबर भूतगण असतात. म्हणून मी तुला सांगतोय, चांगले सांगतोय. हा बटू बोलतोय. तेव्हा पार्वती म्हणाली, शिवाची निंदा करणं सोडून दे. मी त्यांना माझ्या हृदयात ठेवलेले आहे आणि मी लग्न करेन तर शिव शंभूंशीच करेल आणि मी मनामध्ये त्यांना वरले आहे. तू माझ्या समोर उभा राहू नको. तुझे तोंड पाहण्याची मला इच्छा नाही आणि तू इथून गेला नाहीस तर तुला प्रचंड असे मी शासन करेल. हे बटूला पार्वती माता बोलते आणि त्याच वेळेस शिवशंभू आपल्या वेशात येऊन, आपल्या मूळ रूपात येऊन पार्वतीवर प्रसन्न झाले आणि पार्वतीला म्हणाले, हे प्रिये, सांग तुला काय हवे. ह्या जन्मात नाही तर जन्मोजन्मी मी तुझी कधीच साथ सोडणार नाही. तेव्हा आनंदित होऊन पार्वतीने शिवशंभूंचे चरण धरले आणि तो आनंद पार्वतीच्या चेहऱ्यावर अगदी बघण्यासारखा होता. आणि ब्रह्मदेवाने सांगितले की हा जोडा अतिसुंदर आहे. शिवाची अर्धांगिनी ही पार्वतीच आहे. आणि नंतर ते हिमालयाला पटले आणि त्यानंतर हिमालयाने शिवगौरीचे लग्न लावून दिले. तर आलिका म्हणजे सखी आणि हरिता म्हणजे अरण्य. पार्वतीने सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला हरतालिका म्हणतात. हे व्रत जर आपण मनापासून केले तर आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.